लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योगांना मोठा फटका बसला. याच काळात मसाल्यांचा व्यवसाय करणाऱ्या एका उद्योजिकेलाही मोठा धक्का बसला. तिची फॅक्टरी बंद पडली, कच्चा माल खराब झाला आणि उत्तम चाललेला व्यवसाय पूर्णपणे थांबला. नवीन कच्चा माल घेण्यासाठी किंवा कामगारांना पगार देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. अशा बिकट परिस्थितीतही तिला फक्त फॅक्टरी चालू करणंच दिसत होतं. फॅक्टरीशिवाय इतर काहीतरी करून वेळ निभावून न्यावी, हा विचारही तिला सुचत नव्हता. यातच एक दिवस तिच्याकडे एक व्यक्ती आली आणि म्हणाली, तुम्हाला तुमचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आणि कामगारांना पगार देण्यासाठी कमीत कमी 2 कोटी रुपयांची गरज आहे. तुमच्याकडे आता 2 लाख रुपयेही नाहीत. मी तुम्हाला 2 नव्हे तर 3 कोटी रुपयांची व्यवस्था करून देतो. पण त्यासाठी तुम्हाला मला 5 लाख रुपये ॲडव्हान्स फी म्हणून द्यावे लागतील. 3 कोटी रुपयांच्या आशेने उद्योजिकेला मोठा दिलासा मिळाला. तिच्याकडे 5 लाख रुपये नसले तरी तिने त्या व्यक्तीला विचारले की, जर तुम्ही 3 कोटीऐवजी 5 कोटी रुपयांची व्यवस्था करू शकलात, तर मी माझ्यासारख्या इतर व्यावसायिकांनाही एकत्र आणते. आणि आम्ही सगळे मिळून तुम्हाला 5 लाख रुपये उभे करून देऊ. मी स्वतः 1 ते 1.5 लाख देऊ शकेन. पण बाकीची रक्कम मी इतर व्यावसायिकांकडून जमा करून देईन. त्या बदल्यात तुम्ही त्यांनाही त्यांच्या व्यवसायासाठी भांडवल पुरवू शकता का? समोरची व्यक्ती आनंदाने तयार झाली. पण म्हणाली, हे मला करता येईल. पण मग मला ॲडव्हान्स फी म्हणून 5 लाखांऐवजी 7 लाख रुपये भरावे लागतील. या उद्योजिकेने तिच्या सर्व ओळखी वापरून लॉकडाऊनमुळे फटका बसलेल्या इतर व्यावसायिकांना एकत्र आणले आणि 7 लाख रुपये जमा करून त्या व्यक्तीला दिले. तिला दिलेल्या वचनानुसार हे 7 लाख रुपये भरल्यानंतर 2 महिन्यात त्यांना पैसे मिळणार होते. 2 महिने शांतपणे गेले. अधूनमधून ही उद्योजिका त्या लोकांना फोन करून कामाची प्रगती विचारत होती. प्रत्येक वेळी प्रोसेस चालू आहे असे उत्तर मिळत होते. शेवटी 2 दिवसात काम होईल, 4 दिवसात काम होईल अशी आश्वासने यायला लागली. 2 महिने होऊन गेल्यावर पुढचा महिनाभर असेच चालू होते. कधी पैसे देणारी व्यक्ती अचानक हॉस्पिटलमध्ये भरती झाली असे सांगितले जायचे. कधी बँकेमध्ये काहीतरी गडबड झाली आहे असे सांगितले जायचे. कधी सांगितले जायचे की खूप मोठी रक्कम असल्यामुळे बँकेतून ती लगेच ट्रान्सफर करता येत नाही. थोडे दिवस अजून थांबावे लागेल. मात्र त्यानंतर एक दिवस ज्या व्यक्तींनी हे 7 लाख रुपये घेतले होते, त्या व्यक्तीचा फोनच लागेनासा झाला. आता ही उद्योजिका घाबरली. तिचे 1.5 लाख रुपये तर गेलेलेच होते. पण ज्या इतर लोकांकडून तिने बाकीचे 5.5 लाख रुपये जमा करून दिले होते, ते लोकही आता तिच्या डोक्यावर बसायला लागले की, आम्हाला तुम्ही कबूल केल्याप्रमाणे भांडवलाची रक्कम मिळवून द्या, नाहीतर आमचे पैसे परत करा. तिला काहीच सुचत नव्हते. अशा परिस्थितीत ती माझ्याकडे आली. मी तिची संपूर्ण कहाणी ऐकून घेतली. हे स्पष्टपणे फसवणुकीचे प्रकरण होते. मी तिला धीर दिला आणि सांगितले की आपण यावर नक्कीच मार्ग काढू. सर्वात आधी मी तिला सर्व संबंधित कागदपत्रे, फोन कॉलचे रेकॉर्ड्स, मेसेज आणि बँक व्यवहाराचे तपशील गोळा करण्यास सांगितले. या माहितीच्या आधारे आम्ही सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधला. सुरुवातीला पोलिसांनाही या प्रकरणाची गंभीरता पटवून देण्यासाठी थोडा वेळ लागला. पण जेव्हा आम्ही सर्व पुरावे सादर केले, तेव्हा त्यांनी तात्काळ कारवाई सुरू केली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्या फसव्या व्यक्तीचा शोध सुरू केला.
अनेक दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना त्या व्यक्तीचे लोकेशन सापडले. तो व्यक्ती एका मोठ्या शहरात लपून बसला होता आणि अशाच प्रकारे इतर अनेक लोकांना फसवण्याचे काम करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून फसवणुकीने जमा केलेले काही पैसे आणि इतर मालमत्ता जप्त केली. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयात हे प्रकरण चालले. उद्योजिकेने आणि इतर पीडित व्यावसायिकांनी आपली बाजू मांडली. सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्या फसव्या व्यक्तीला दोषी ठरवले आणि त्याला कठोर शिक्षा सुनावली. तसेच फसवणुकीने घेतलेले पैसे परत करण्याचे आदेशही दिले. उद्योजिकेला आणि इतर व्यावसायिकांना त्यांचे पैसे परत मिळाले. या घटनेमुळे त्यांना मोठा धडा मिळाला. पण त्याचबरोबर कायद्यावर आणि न्यायावर त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. या अनुभवातून उद्योजिकेने एक गोष्ट शिकली की कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी न पडता प्रत्येक व्यवहाराची कायदेशीर बाजू तपासून पाहणे किती महत्त्वाचे आहे. तिने पुन्हा एकदा आपल्या मसाल्यांचा व्यवसाय नव्या जोमाने सुरू केला. आणि यावेळी अधिक सावधगिरीने आणि योग्य मार्गदर्शनाखाली काम केले. तिच्या जिद्दीमुळे आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे ती या संकटातून बाहेर पडली. आता ती पुन्हा यशस्वी उद्योजिका बनली आहे. ही कथा अनेक अशाच प्रकारच्या सत्यकथांवर आधारित आहे. जर ही आवडली असेल तर आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. सुरक्षित रहा, आपली मालमत्ता सांभाळा.